चाकणमध्ये येऊन आम्हाला 2 वर्ष झाली. खूप इच्छा होती स्वामी केंद्रामध्ये जाण्याची आणि तो दिवस आज आला आहे. फायनली मी आज स्वामी समर्थ केंद्रामध्ये जात आहे. ऊन खूप असल्यामुळे मी कियानला या प्रकारे स्कार्फमध्ये गुंडाळून घेते. आम्ही आमच्या बाईकवर बसलो आणि गेलो स्वामी समर्थ केंद्रामध्ये. नमस्कार मंडळी, मी दीपाली आणि हा आहे माझा मुलगा कियान. केंद्रामध्ये गेल्यावरती प्रथम मी घंटा वाजवला. मी घंटा वाजवत असताना कियानही माझ्याकडे बघत होता. त्याला उचलला आणि घंटा वाजवायला सांगते, पण साहेब काही वाजवायलाच तयार नाही. त्याला म्हणते अरे वाजव वाजव, पण तो काही वाजवतच नव्हता. म्हटलं राहू दे. स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर मनाला एक वेगळी शांतता भेटली. दुपारची वेळ असल्याने आणि रविवार असल्याने दर्शन एकदम निवांतच झालं. कियानला विभूती लावली आणि त्यालाही स्वामींचा आशीर्वाद दिला. आजपासून मी माझ्या डेली व्लॉगला स्टार्ट करणार आहे. म्हणलं स्वामींचा आशीर्वाद घेऊन आपल्या कामाला सुरुवात करावी. तसं स्वामींचा आशीर्वाद हा त्याच्या भक्तांच्या मागे नेहमीच असतो. इथे बघा कियान कसा त्याच्या डॅडांसोबत मस्ती करतोय. आता आम्ही निघालो आहोत फर्स्ट क्राय शोरूममध्ये कियानच्या बड्डे शॉपिंगसाठी. तिथे गेल्यावरती बघितलं तर काय एवढ्या व्हरायटीज, एवढे पॅटर्न्स, लहान मुलांच्या कपड्यांमध्ये खूप छान छान व्हरायटीज होत्या. तिथला स्टाफ पण खूप छान आहे. कियान बघा ह्या मॅम सोबत किती छान खेळतोय, एकदम फ्रेंडली झालाय त्यांच्यासोबत. मी तर मुलांचे ड्रेस बघायचे सोडून मुलींचेच बघत सुटले. मला खूप आवडले. बघा इथे किती छान छान फ्रॉक्स, स्कर्ट्स वगैरे आहेत मुलींच्या. असं वाटत होतं की काय घेऊ आणि काय नको, पण नंतर मला अरे आपला मुलगा आहे, मुलींचे ड्रेस बघून काय करणार. आणि शूजचे प्राईस बघून तर मला खरंच रडायलाच आलं. म्हणलं फर्स्ट क्राय नाव ह्यांनी अगदी बरोबरच दिलंय, कारण लहान मुलांसाठी एवढे एक्सपेन्सिव्ह शूज वगैरे घेणं मला वाटतं बरं नाही आहे, कारण त्यांची साईज हे वाढतच जाते. कियानसाठी मला ट्रेडिशनल ड्रेस घ्यायचा होता. त्यासाठी मला ही धोती आणि कुर्ती आवडली. म्हणलं एकदा त्याला ट्राय करून बघावं. घालून बघितलं तर त्याला एकदम परफेक्ट आला आणि खूप छान दिसत होता तो. तुम्हीही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ड्रेस आवडला का. तसा मी त्याला दुसराही ड्रेस घेतला आहे, तो तुम्हाला बड्डेच्या व्लॉगमध्ये बघायला भेटेल. आता कियानसाठी ड्रेस घेतल्यानंतर वेळ होती त्याच्या वडिलांच्या शॉपिंगची. त्यासाठी आम्ही गेलो ट्रेंड शॉपमध्ये. तिथे गेल्यानंतर आहोनी एवढा वेळ लावला की आम्ही दोघं वैतागून गेलो. कियान आणि आम्ही दोघांनी त्यांना सोडून दिलं. त्यांना म्हणलं तुम्हाला जितका वेळ पाहिजे तेवढ्या वेळ शॉपिंग करा. आम्ही आमच्या इकडे मस्ती करायला लागलो. कियानने स्वतःला मिररमध्ये बघितलं. तो एवढा एन्जॉय करत होता, त्याला वाटत होता हा दुसरा कोण आहे, तो शोधतोय. कुठे गेला कियान. तर मंडळी व्हिडिओ आज इथेच थांबवते. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.